नमस्कार, सुरेखा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. एसीचं काम चालू आहे. एसीची सर्व्हिसिंग चालू आहे आपल्या. खूप जास्त 2 महिना चालू झालं तरी गरम होतं, त्याच्यामुळे एसी साफ करून घेतलं. तसं सर्व्हिसिंग चालू आहे. बाहेर पण जाणार आहे आज. आपल्या शिवला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, तर तिची तब्येत बरी नाही आहे. तिला मी दवाखान्यात घेऊन जाणार आहे. काल परवा पण घेऊन गेलेले, पण काय तिचा तापच नाही उतरत आहे. आज पुन्हा एकदा घेऊन जाणार आहे तिला. असं घरात सगळं पसारा झालं आहे. असं काम चालू आहे. मस्ती करतोय त्याच्यासोबत. स्वतः करतोय आणि त्याला म्हणतो सलमान मत कर ना. अशो दवाखान्यात जायला ब्रश चालू आहे मॅडमचं. दवाखान्यात घेऊन चाललोय ना. ब्रश सोनू ब्रश करते ना तू. इकडे योग माझ्या बाबू तर योग माझ्या सोनू. मी बोलवलं कसं आलं. दवाखान्यात चालले म्हणून ब्रश वगैरे सगळं चालू आहे ना सोनू. आपण डॉक्टरकडे चाललो ना. तू काढशील तर बरं होईल जरा. सोनू दवाखान्यात चालले म्हणून ब्रश झाला. आता ब्रश झाल्यानंतर आंघोळ तिला मागच्या आठवड्यात घातले. पुसून घेते सोनी. तर सगळं व्यवस्थित पुसून घेते तिला. आणि रोज असं नाही की आजच पुसते. डेली ती अगदी बाहेर गेली ना तर तिचे पाय पुसणं, हात म्हणजे की पूर्ण पुसून घेते तिला. शोनू वरती बघ. खूप तोंड पडले बाळाचं माझ्या. दवाखान्यात घेऊन जायचं होतं. स्वामी समर्थ घातलेच ना. हा स्वामी तर आहेतच ग. पिलो दवाखान्यात जायचं. दवाखान्यात डॉक्टरांना भेटायला चला. तोंड पाडलंय अगदी. गाडीवरती बसणार आहे. गाडीवरती बसली. सोनू चला. माझं बाबू कसं बसले. तिला माहिती घाबरले. भीती वाटते. चांगले पळून चालले. घाबरायचं चाललं. सोनू भीती वाटायला लागली. सोनू कुठे आलो. बाबू कुठे आलं. हे सोनू दादाच्या बाजूला बसायला लागले. बोलले कसं पकडलेलं तुला. तिने घट्ट पकडलेलं. हा बाबू दादाला घट्ट पकडलेला. बाबू हे बाबू इकडे बघ. इकडे बघ. पण इच्छा नाही ना. आल्यानंच तुला पकडलं तिने. 3 दिवस अगोदरच तिला घेऊन आलं होतं, पण काय फरक नाही पडला तिला. मग काल रात्री पण जाम ताप पडलेला तिला. आणि जेवत पण नाही. जेवण सगळं सोडून दिलं आहे. 2-3 दिवस झाले. त्या दिवशी फक्त डॉक्टरांनी चेक केलं आणि घेऊन आले तर फक्त इंजेक्शन दिलं. गोळ्या वगैरे काहीच नाही दिल्या. आणि आज बघूया काय बोलत आहे डॉक्टर. जाम ताप आहे. रात्री तिची जीभ वगैरे, तोंड, कान पूर्ण गरम लागत होते. रात्रभर झोपली नाही अक्षरशः ते. त्याच्यामुळे म्हटलं की चला आज तिला घेऊन जाऊया. तिला आज दवाखान्यात घेऊन आले. बघूया काय बोलत आहे डॉक्टर. बसले दादाच्या मांडीवरती घाबरून. आणि ते आले की ते घाबरते. जाम घाबरते.
बघते दवाखान्याकडे बघते. ते कट्ट्यावरती बसले पण बघते ती तिकडे. असं तिचं चालू आहे. ते बाहेर वेट करतो. मला आतमध्ये अजून काही बोलवलं नाही आहे. मला तर वाटतं की तिचं इथे आल्या तापच गेले. तापच गेलं. बसले शांत आपली निवांत मस्त मध्ये. चलो माझी निवांत झाली वाटतं. दवाखान्यात आली निवांत झाली. इकडे बघ बोल मला बरं वाटतंय आता. मला दवाखान्यात नाही जायचं आहे. बापरे. मस्ती करून मस्ती करत बसलाय. माझे सगळे फ्रेंड्स मध्ये ब्लॉग तुझा आहे की मम्मीचा आहे. अर्धा टाइम मम्मी तुलाच कव्हर करते. बाबूचं आणि माझं आमच्या दोघांचं आहे. तो जास्त सपोर्ट करतो म्हणून त्याला जास्त कव्हर करते. गेले आतमध्ये तो विचारून आला तो डायरेक्ट माझ्याकडे आली. डॉक्टरांची फेवरेट आहे किवी. पहिले लाड करतात आणि मग करतात. ऍक्च्युली मम्मीचा ब्लॉगिंग चॅनल आहे ना. पहिला लाड होतो आणि नंतर मग अरे सोनू कुठे आली? काय नाही करणार आहे तुला बाबू. सांग त्यांना की घेऊन आलेलं 2 दिवसा अगोदर. काय नाव आहे? किवी. स्यूडो प्रेग्नेन्सी पण आहे आणि फॉल्स प्रेग्नेन्सी. काय आता पण तेच आहे का? मला खाली खराब आहे मम्मी. कुठे काय घाबरली मम्मी. घरी जायचं. सोनं कसं नाही घाबरतो कोणती वाटते?